This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण भरपूर सत्वयुक्त पौष्टिक नाचणी सत्वापासून गूळ वापरून नाचणी सत्वाचे लाडू कसे करायचे हे पाहणार आहोत. नाचणीच्या पिठापेक्षा नाचणी सत्व अतिशय पौष्टिक असते. इतर कोणत्याही धान्यापेक्षा नाचणीमध्ये 10 पटीने जास्त कॅल्शियम आणि आयर्न असते. त्यामुळे नाचणीला सुपर फूड मानले जाते. त्यामुळे आपल्या आहारात नाचणीचा जरूर समावेश करावा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवावे. आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. नाचणीचे लाडू करायला मी गुळाची पावडर वापरणार आहे. या अगोदर आपण गुळाची पावडर 2 प्रकाराने कशी करायची हे देखील पाहिले आहे. चला तर आपण आता नाचणी सत्वाचे पौष्टिक लाडू करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 43व्या एपिसोडमध्ये नाचणीची आंबील आणि ज्वारीच्या कण्या कशा करायच्या हे पाहिले आहे. नाचणी थंड आहे, त्यामुळे नाचणीचा वापर उन्हाळ्यात जरूर करावा. 148 आणि 149 या एपिसोडमध्ये गूळ पावडर, 152 या एपिसोडमध्ये नाचणी सत्व आणि 153व्या एपिसोडमध्ये नाचणी सत्वापासून लहान बाळांसाठी गाईच्या दुधातील खीर कशी करायची हे पाहिले आहे. तेव्हा आपण गाईच्या दुधाचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे. नाचणीचे लाडू करण्यासाठी मी गूळ पावडर वापरणार आहे. गूळ पावडर कशी करायची हे देखील आपण या अगोदर पाहिले आहे. आज आपण नाचणी सत्वापासून लाडू करणार आहोत. नाचणी सत्व आणि नाचणी पिठात फरक हा आहे की नाचणी पीठ नॉर्मल नाचणी दळून पीठ करतो, तर नाचणी सत्व नाचणी भिजवून नाचणीला मोड आणून सावलीत वाळवून नंतर त्याचे पीठ करतो. नाचणी सत्व हे नाचणी पिठापेक्षा पौष्टिक आहे. त्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. लाडू पचायला हलका होतो. नाचणी सत्वाचे लाडू लहान मुलं आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच खायला चालतात. गूळ किसून किंवा गूळ पावडर घ्यायची. पीठ तुपात खमंग भाजायचे. ड्रायफ्रुट्सची जाडसर पूड घालायची. सुकं खोबरं आणि तीळ घालायचे, त्यामुळे लाडू पौष्टिक होतात. गूळ मिक्स करून नंतर लाडू वळायचे. थंडीमध्ये तीळ खाणे चांगले असते. आपण आता साहित्य पाहूया. या मेजरमेंटच्या कपानं 3 कप नाचणी सत्व, 2 कप गूळ पावडर, 1 ते 1.5 कप साजूक तूप, 1 टेबलस्पून पाणी, 3 टेबलस्पून भाजलेले तीळ, 7 ते 8 बदाम आणि 7 ते 8 काजू यांची जाडसर पूड, सुकं खोबऱ्याची पूड, अर्धा टीस्पून सुंठ पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून जायफळ पूड. आणि आता आपण कढई गरम करायला ठेवूया. यामध्ये थोडंसं साजूक तूप घालूया. नाचणी सत्व करून फ्रीजमध्ये ठेवले तर 6 महिने चांगले राहते. आणि आता तूप गरम झालंय का बघूया. तूप गरम झालं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूया. यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया. तीळ, सुकं खोबरं आणि हे हलकंसं परतूया. 1 मिनिटच परतायचं, जास्त परतायचं नाही. खोबरं, ड्रायफ्रुट्सची पूड, तीळ वगैरे हलकंसं साजूक तुपात परतून झाले. आता हे बाजूला ठेवून देऊया. यामध्ये आणखीन तूप घालूया.
यामध्ये नाचणी सत्व घालूया. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे आपण थोडंसं भाजूया. नाचणी सत्व तुपात खमंग भाजून झाले. आता यामध्ये 1 टीस्पून तूप घालूया. यामध्ये गूळ पावडर घालूया. यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घालूया आणि गूळ आपण वितळून घेऊया. जास्त कडक पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आणि 1 मिनिट फक्त गॅसची फ्लेम स्लो ठेवून शिजवायचं आहे. गूळ वितळला आणि 1 मिनिट शिजला आहे. यामध्ये आपण आता नाचणीचं हे भाजलेलं सत्व घालूया. यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर घालूया. सुंठ पूड, जायफळ पूड, वेलची पूड आणि व्यवस्थित मिक्स करूया. हे गुळाच्या पाकात व्यवस्थित मिक्स करून झाले. गॅस बंद करूया. ही सगळी प्रोसेस गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच करायची आहे आणि हे थोडं थंड करून कोमट झाल्यावर याचे लाडू वळूया. मिश्रण कोमट झालं आहे. मी गूळ वितळवून त्यामध्ये पीठ घातलं आणि आता लाडू वळणार आहे. पण असं न करता पीठ भाजून झाल्यावर कोमट झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घालून मिक्सरवर फिरवून घेतलं तर तसे लाडू चांगले वळता येतात. आपण आता यातलं थोडंसं मिश्रण घेऊया. याच्यावरती थोडेसे तीळ घालूया आणि असे लाडू वळूया. बेसनचा वगैरे कसा लाडू वळतो ना त्या पद्धतीनेच लाडू वळायचा आहे. आणि समजा मिश्रण कोरडं आहे असं वाटलं तर तूप आणखीन थोडं घालायचं. आणि बघा आता नाचणी सत्वाचा पौष्टिक लाडू वळून झाला. या पद्धतीने आपण सगळेच लाडू वळणार आहोत. आणि आता हा लाडू तयार. मस्तच. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने नाचणी सत्वापासून पौष्टिक लाडू तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.